नमस्कार. कलाकट्टा प्राईममध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. नाद द हार्ड लव्ह हा नवीन चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे आणि चित्रपटातील दमदार कलाकार आपल्यासोबत आहे, ज्यांचा नाद तुम्हाला लवकरच लागणार आहे. चित्रपटात पदार्पण करते स्वप्ना आणि खलनायक आहेत. खरं तर चित्रपटात सुद्धा ते या दोघांच्या मध्ये आहेत आणि आता फ्रेममध्ये सुद्धा दोघांच्या मध्ये उभे आहेत. यशराज आणि आपला लाडका किरण गायकवाड. खूप खूप स्वागत आहे तुम्हा तिघांचंही. कसे आहात? आम्ही मस्त आहोत. त्याचं रिफ्लेक्शन आमच्या चेहऱ्यावरती दिसत असेल, कारण आत्ता आम्ही ट्रेलर पाहिलं आणि आम्ही सगळं भारावून गेलो आहे. खरं तर हे सगळं सुंदर दिसण्यापाठीमागची काही माणसं आहेत जी मला नमूद करावीशी वाटतात इथे, की ते सगळं चित्र इतकं खूप भारी खुलून आणण्यासाठी आमचे DOP जे आहेत अमित सिंग, त्यांनी खूप मेहनत घेतली कारण खूप कमाल फ्रेम त्यांनी आत्तापर्यंत प्रत्येक सिनेमामध्ये तुम्ही पाहून झालं असेल तर त्यांनी जे काही त्यांच्या कॅमेऱ्यातून भोर दाखवलं ते काहीतरी वेगळंच दाखवलं आहे. त्यानंतर आमचा सिद्धेश दळवी जो कोरिओग्राफर आहे, त्याने अफलातून गाणी म्हणजे त्याने कुठून लोकेशन शोधून आणले होते. ज्यात मगाशी एक इंटरव्ह्यूमध्ये ते बोलताना मला ते आठवलं, जो काही बांध जो होता तो तिकडे धरण, त्याने कुठून लोकेशन शोधून आणलं होतं काय माहिती. तो सकाळी आम्ही सेटवरती जाता तो म्हटलं मी एक लोकेशन पाहून आलो. म्हटलं कधी? म्हटलं येता पण त्याचं क्रिएटिव्ह किती. आम्ही सेटवरती पोहोचेपर्यंत मेकअप करेपर्यंत त्याचं लोकेशन डन होतं आणि तिथे काय करायचं हे पण डन होतं त्याचं. म्हटलं हे किती कमाल आहे. ही माणसं किती मेहनत घेतात. फक्त मेकअप होईपर्यंत वेगळं लोकेशन लागलं आणि ते इतकं ब्युटिफुल दिसतं. टीजरमध्ये 2 वेळा ते लोकेशन दिसलं आहे. सो म्हटलं हे इंटरेस्टिंग आहे. हे सगळं पाहून जेव्हा आम्हाला चेहऱ्यावरती जे रिफ्लेक्ट झालं आहे तीही पॉझिटिव्हिटी आणि कसं वाटतं आहे ते मस्त वाटतं आहे इथे. याच्यामुळे मस्त वाटतं आहे. नक्कीच. पण आपण खलनायक म्हणजे काय भारी तुम्ही प्ले केला आहे. कारण एंट्री आणि म्हणजे ट्रेलर आम्ही पाहिला तर एंट्रीसुद्धा यांच्याकडून आहे आणि शेवटसुद्धा तुम्ही दोघं एकत्र आहात. काय अनुभव होता हा सगळा? कारण ते डायलॉग्स आणि ॲक्शन सीन्स खूप कमाल होते. भावना, खलनायकाला सुद्धा भावना असतात. तर त्या भावनांची जाण होणं फार गरजेचं असतं. तो असतात भावना त्याच्या, पण त्या थोड्याशा चुकीच्या असू शकतात की ज्या संस्कृतीच्या चौकटीच्या मोडतोड करणार आहेत, त्या बाहेरच्या आहेत. तर त्याच्यामुळं खलनायक आणि नायक असे 2 गट पडले. आता याच्यामध्ये हिरोईननं उडी घेतली तर असं हे थोडंसं हे होणं, 2 हत्तींच्या झुंजीमध्ये थोडंसं पिकाचं नुकसान होणं स्वाभाविक आहे, त्यात शंकाच नाही. तर ते सिनेमा तुम्हाला कदाचित ट्रेलरमध्ये ओढताना दिसला असेल की, पण एक आहे की शेवटी प्रेक्षकांच्या ज्या भावना आहेत त्या अर्थात हिरोच्या बाजूने असतील, त्या अर्थात हिरोईनच्या बाजूने असेल. आणि नेहमीप्रमाणे व्हिलन म्हणून मी बाजूला टाकला जाणार आहे, वेगळा टाकला जाणार आहे. आणि जी माझी अपेक्षा असते माणूस म्हणून, त्या वाईट वृत्तीचा शेवट व्हावा त्या गोष्टीमध्ये, ते आपण सोडून नाही शकत पाठीमागं. तर ते इथेही घडलं आहे, ते इथल्याही हिरोच्याकडनं घडलं आहे आणि ते व्हायला हवं. माणूस म्हणून ते व्हायलाच पाहिजे की प्रत्येक वाईट वृत्तीचा शेवट व्हायला हवा. ते नक्कीच इथं घडलेलं आहे. तर आपल्या माध्यमातनं 25 तारखेला 25 ऑक्टोबरला येणाऱ्या नाद सिनेमाच्या रिलीजच्या बाबतीत आपल्या माध्यमातून मला प्रेक्षकांपर्यंत पोचायला आवडेल आणि मी आवाहन करतो सगळ्या प्रेक्षकांना की 25 तारखेला तुम्ही येऊन थिएटरमध्ये नाद सिनेमा पहा. तुम्हाला नाद लागणार आहे हो. नक्कीच. पण स्वप्ना, तू जेव्हा सपना की आता आपला जो सोहळा पार पडला तेव्हा तू म्हणालीस की मी गिवअप करणार होते आणि तुझ्याकडे ही भूमिका आली. हे खूप चांगलं नशीब आहे आणि नवीन येणाऱ्या कलाकारांसाठी एक उमेद आहे खरं तर. पण काय स्ट्रगल आहे यामागचं आणि जेव्हा ही भूमिका तुझ्याकडे आली काय होती पहिली रिॲक्शन? एकतर मला वाटलंच नव्हतं की असं काही होईल आणि प्रमुख भूमिकेमध्ये आपलं काही बाबा लक लागू शकत नाही असंच मला वाटलं होतं. पण मला जेव्हा समजलं की हे सगळं फायनल झालं आहे, अच्छा मी सिलेक्टेड पण झाली आहे, तेव्हा खूप खुश झाली मी. आणि त्याच्यानंतर मग जी माझी नादची जी जर्नी सुरू झाली, एवढी ते म्हणतात ना की लोकांना
पैशांची लॉटरी लागते, पण मला खूप सुंदर आणि चांगल्या माणसांची लॉटरी लागली. ह्या जवळपास 1.5 वर्षामध्ये आपण पकडूयात. सो मी तेच म्हणेन की एवढ्या सुंदर माणसांमध्ये मला वावरायला मिळालं. त्यांचे विचार मला समजले. आणि काय असतं ना, कामामध्ये प्रोफेशनलिझम असतं, बऱ्याच गोष्टी असतात, डेडिकेशन असतं त्यांचं. हे सुद्धा जे तुम्हाला दोघे दिसत आहेत यांची पण काम करण्याची एक पद्धत आहे जी मी पाहिली आणि मला पण त्यात खूप काही घेण्यासारखं वाटलं. सो बरंच म्हणजे सगळंच छान झालं आणि मस्त झालं. मी काय सांगू, मी खूप खुश आहे. पण एक छान योग इथे जुळून आलाय किरण. म्हणजे पहिली मालिका लागिरं झालं जी खूप गाजली होती, भैयासाहेब खूप गाजले. समोर जो नायक होता त्याचं नाव अजिंक्य होतं ना, इथे खलनायकाचं नाव अजिंक्य आहे. तिथून तुझा हा प्रवास इथपर्यंत येऊन पोहोचलाय, वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर आलाय, खूप प्रेम केलंय, आता दिग्दर्शकाच्याही भूमिकेत तू उतरलायस. काय वाटते तू सुरुवातीपासून आणि आतापर्यंत जे बघतोयस तू, आता लोकांना इतका आवडतोयस, तुला किती चेंजेस वाटतात स्वतःमध्ये? खूप चांगला प्रश्न विचारला असा. म्हणजे या उत्तरासाठी मी तयारीत नव्हतो, तर खूप भारी प्रश्न विचारलास. त्या जेव्हा प्रश्न विचारत होते तेव्हाच मी उत्तराच्या शोधात निघालो पाठीमागे. तसं तू लागिरेचा उल्लेख केलास, तर लागिरेपासूनचा हा प्रवास नाही आहे, त्याच्या आधीचा प्रवास आहे. 2010पासूनचा हा प्रवास आहे सगळा. 2017ला आय गेस मी लोकांपाशी समोर पोहोचलो ॲज अ अभिनेता म्हणून. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालं लागिरेच्या निमित्तानं. पण त्याच्या आधीचा प्रवास होताच की वेगळा. त्याच्या आधी माझं लेखन दिग्दर्शन चालू होतंच. मी स्टेज ड्रामा वगैरे बसवायचो, एकांकिका बसवायचो, एका अकॅडमीमध्ये शिकवायला जायचो. दरम्यानच्या काळामध्ये वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन डोकं फोड केलेलीच आहे मी. प्रत्येक ठिकाणी जाऊन सेमिनार अटेंड केलेले आहेत. खूप चांगल्या अभिनेत्यांचे वर्कशॉप अटेंड केलेले आहेत मी. म्हणजे पियुष मिश्रांचं मला लाभलेलं आहे, अनुपम खेरचं लाभलेलं आहे मला. मी ललितमध्ये पडीक असायचो, मी इकडे FTIला पडीक असायचो. सगळे मित्र, त्यासाठी आपल्याला प्रवेश नाही मिळाला म्हणून काय झालं, आपण मित्र बनवून आणि एकलव्यासारखं आपण तिकडनं काहीतरी कोणीतरी द्रोणाचार्य होईलच आपलं, या उद्देशानं मी तिकडे जाऊन बसायचो. आणि या सगळ्यांचं फळ मला जेव्हा माझा सिनेमा मी लिहित होतो त्यावेळी मला नव्याने कळत गेलो. खरं तर जी काही कोडी पडली होती ती ऑटोमॅटिकली सुटत गेली. आणि जेव्हा लेखक म्हणून त्या पात्रांविषयी मी वेगवेगळे विचार करायला लागलो, तेव्हा इतक्या वर्षांचा अनुभव माझ्या पाठीशी जो होता तो तिथे कामी आला. आता माझ्या सिनेमात खरं तर हे माझ्या सिनेमाचं आत्ताचं प्रमोशन नाही आहे, पण मी मुद्दाम उल्लेख करतो इथे, कारण इतकी मांदियाळी आहे माझ्या सिनेमामध्ये कलाकारांची. त्या कलाकारांनी मला सांगितलं की तुझा हा पहिला सिनेमा नाही वाटत जो करताना. आणि अर्थात इकडे प्रकाश सर या सिनेमाचे दिग्दर्शक, त्यांनीही माझ्या सिनेमात काम केलं आहे. तर ते आमचं एक साठवलोटं झालेलं आहे. मी तुला माझ्या सिनेमात घेतो, मी तुला माझ्या सिनेमात घेतो, असं झालेलं आहे. अजिंक्याचा तो उल्लेख केलास, हे मीही नोट नव्हतं केलं आणि आत्ता तू झालं आहे खरं तर. थँक्यू सो मच. म्हणजे आपण कलाकाराला काय एक पावतीची गरज असते किंवा दादची गरज असते, टाळ्यांची गरज असते. आमच्या विलनने तर म्हणूनच ठेवलं आहे की सगळ्या शेवटी चला टाळ्या, त्या टाळ्यांचीच गरज असते खरं तर. त्या टाळ्या मिळत आहेत, पोचपावती मिळते अभिनयाची. तू विलन कर, हिरो कर. आणि सुदैवानं तू पुन्हा सिरियलचा उल्लेख केला म्हणून मी म्हणतो की मी असं ऐकलं होतं सिरियल संपल्या माझी लागिरं संपल्या की सिरियलच्या नटांना सिनेमात कामं नाही मिळत, कारण त्यांचा चेहरा रोज बघून झालेला असतो. सुदैवानं टचवूड या वर्षीच माझे 3 सिनेमे आले, पुढच्या वर्षी 2-3 सिनेमे आहेत. मी स्वतः सिनेमा कंप्लीट केला आहे. आता मी माझा दुसरा सिनेमा लिहायला घेतला आहे. सो आहे, तुम्ही मान्यवर आहे, न मान्यवर आहे, आणि लोकांचं प्रेम आहे म्हणून हे लिहू शकतो आहे, करू शकतो आहे. लोकांना पुन्हा पुन्हा बघायला आवडतं, त्याच्यामुळे मला पुन्हा पुन्हा सिनेमात काम करायलाही मिळतं आहे. ही पोचपावती सगळी त्यांच्यामुळेच मिळते आहे. थँक्यू. आणि खूप चांगला प्रश्न विचारलास तू. पण जेव्हा आता तू हेही म्हणालास थोड्या वेळ आधी की खूप चांगलं कॅरेक्टर यांचं लिहिलं गेलं आहे, सादर केलं गेलं आहे. नायक जरी साकारत असलास तरी खलनायकाची ओढ कायम आहे का मनात किरणच्या? हो. अरे मग बाबा, ज्या कलाकाराची भूक संपली ना तो कलाकार नाही. मला असं वाटतं की तुला समोरच्या ताटात तुला चांगलं मिळालं, पण ती पली याच्या ताटात खूप भारी दिसते, मला पाहिजे, हे जोपर्यंत होत नाही ना तुझा तो कलाकारच मिळाला मग तुझ्यातला. कारण ते पाहिजे असतं सगळं. हावरा कलाकार तोच असतो ना, मला हे करायचं, ते करायचं, ते करायचं सगळंच. आता बघ, एक खूप भारी सांगतो तुला, एक फॅशन डिझायनर म्हणून तुझ्याकडे एक समजा पुतळा ठेवला, तुझ्या डोक्यात लगेच कल्पकता सुरू होते की ह्या डिझाईनचे कपडे करा, काटछाट सुरू होते लगेच, आपण याला
हे झालं. म्हणजे तुला परकर पोलकं नेसवायचं आहे, नऊवारी का सहावारी, हे तुला ड्रेस जीन्स काय, तुझ्या डोक्यात कल्पना तयार होतात ना लगेचच. तशी एखादी भूमिका वाचल्यानंतर, एखादं कॅरेक्टर वाचल्यानंतर तुझ्या डोक्यामध्ये आराखडे सुरू होतात. याला आपण असं ठेवूयात, असं करूयात, अशी एंट्री करू शकतो, याची एक लकअप ठेवू शकतो, हा व्हिम्झिकल वागू शकतो का, हा नाही वागू शकत, हे कॅरेक्टर असं करू शकतं का, हा कॅरेक्टर कॉमेडी करू शकतो का, हे प्रत्येक कॅरेक्टरच्या बाबतीमध्ये होतं. जसं मी हिरो जेव्हा आता निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह या बाबतीमध्ये बोलतोय आपण म्हणून, जेव्हा माझं उदय हे कॅरेक्टर मी वाचायला घेतलं तेव्हा तो जरा एक संत वाटत होता मला. तर अगेन मी दिग्दर्शक अशी आमच्या डॉक्टर विनायक पवार ज्यांनी ते लिहिलं आहे त्यांच्याशी बोलून त्याला जरा शेड देण्याचा प्रयत्न केला आणि तो शेपअप चांगला झाला आहे. मी तुम्हाला लिहून देऊ शकतो, तुम्ही हा सिनेमा पाहिल्यानंतर मी जी काही आधीची कामं केली आहेत आणि हा कम्प्लिटली वेगळा दिसेल तुम्हाला. पण खूप ॲक्शन सिक्वेन्स आम्ही ट्रेलरमध्ये पाहिले चित्रपटात, ते अजून पाहायला मिळतील. पण नक्कीच तिथे तर शूट करताना वातावरण तितकं सिरियस नसेल, जसे तुम्ही एकमेकांना ठसन देताय ट्रेलरमध्ये म्हणजे चित्रपटामध्ये. पण वातावरण तिथे मैत्री झाली आहे तिघांची खूप चांगली, तर ते सिरियस सिक्वेन्स करताना मागची काही धमाल वगैरे आहे का? मागचा जो प्रश्न तुमचा तो मला त्याच्यात बोलू वाटते की किरणनं जे सांगितलं ना, ती भूक असायला पाहिजे. त्याच्यानंतर मग वाट्याला येणारे ऑप्शन्स असतात. ऑप्शन चांगले आले ना तर ते उरतं. तर इथं तेच झालं या स्क्रिप्टमध्ये. ऑप्शन खूप चांगले आले, त्याच्यामुळं मन जाणं स्वाभाविक होतं. तर ते दोघांच्या बाबतीत झालं. मी सांगितलं की मलाही वाटलं होतं की अरे हो बढिया आहे, तो असं व्हायला पाहिजे. आणि त्याच्यानंच प्रेम एक दुसऱ्याच्या पात्राबद्दल, एक दुसऱ्या अभिनेत्याला प्रेम होणं ही मानसिकदृष्ट्या खूप चांगली पोषक गोष्ट आहे. ही खूप हेल्पफुल गोष्ट आहे. आपण पडद्यावरती लुटूपुटूचा खेळ येतो खरं. आता मी मुद्द्यावर येतो की हा सगळा लुटूपुटूचा खेळ आहे. पण लुटूपुटू करता करता ॲक्सिडेंटली एखादी गोष्ट घडून जाते आणि तिथून माणसाच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस ॲक्सिडेंट होतात ना त्यावेळेस खूपदा मैत्री फुलायला लागते. तर आमच्या बाबतीत ते झालं. इतका जोश ठासून भरलेला फाईट सिक्वेन्सच्या वेळेस की आम्ही दोघं फार बोलायचो नाही. आम्ही बोलायचो तितकं, पण आमचं फार खाजगीमध्ये नसायचं, मैत्री नसायची. किरणकडनं एक रापकन मला बसला फाईट सिक्वेन्स करताना. आमची खरी मैत्री तिथं खोलली माहिती आहे का. आता तेच सांगतो तुम्हाला, इकडं घडलं. आमच्या दोघांचा फाईट सिक्वेन्स होता, माझ्याकडनं रापकन इकडे एक बसला. त्याच्यानंतर आम्ही खूप बोलायला लागलो एक दोघांशी. तर हे अपघात आयुष्यात घडले. मला ज्याच्याकडनं रापकन बसला ना डोक्यात खुर्ची, तो बिचारा ज्युनियर तो घरीच गेला. त्याची मैत्रीच झाली नाही माझी. इथे मैत्री तरी झाली. ज्याच्याकडनं मला इथे बसला एक डोक्यात, जिथे मला अंधार आला, बिचारा घरीच गेला. आणि हे खरं सांगतो तुम्हाला, हे गृहीत धरायचं बरं, हे होतं. तर त्याच्यामुळं मग ते फार असं होतं असं नाही, ते होतं, घडतं. फाईट सिक्वेन्स करताना हे करताना ते करताना ह्या गोष्टी घडतात. पण त्याच्यानंतर डिरेक्टर सरांनी कट मारल्यानंतर तुम्ही किती न्यूट्रल राहता, तुम्ही ॲज अन बिईंग ह्युमन तुम्ही त्यानंतर त्या समोरच्या व्यक्तीशी कसं रिॲक्ट होता हे खूप महत्त्वाचं आहे. तर हा लुटूपुटूचा खेळ खरा वाटावा, बरोबर ना. मी थोडी ना गोळी घातली म्हणजे खरंच गोळी घातली, मी थोडी ना बोकसलं म्हणजे खरंच बोकसलं, मी थोडी ना भांडणं केली म्हणजे खरंच एखाद्याशी केली. तो लुटूपुटूचा खेळ आहे. फक्त तो लुटूपुटूचा खेळ लुटूपुटू न वाटावा, तो वास्तविक वाटावा, तो खरं वाटावा. म्हणूनसाठी सिनेमासाठी झटणारी जी डिपार्टमेंट आहेत, निर्मात्यापासून स्पॉट बॉयपर्यंत, ती उजवी भेटली सगळी नाचच्या निमित्तानं. प्रकाश सरांनी ती एका छताखाली सगळी आणली, ज्याची त्याची जबाबदारी ज्याला त्याला जाणीव करून दिली. आणि जे काय घडले ते नाद घडले आणि ते 25 तारखेला सगळ्यांच्या समोर असणार आहे. तर तुमच्या निमित्तानं नादमय होऊन जाऊ दे. नक्कीच. तर खूप शुभेच्छा चित्रपटासाठी. नक्की प्रेक्षकांना तुमच्या चित्रपटाचा नाद लागेल, याच शुभेच्छा. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच भावना. थँक्यू.